शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी आहेत, माध्यमांशी बोलतायत, थेट पाहूया। अतिशय उत्साही आहेत सर्व शिवसैनिक आणि निश्चित ते प्रामाणिकपणे आपण केलेले राज्य शासनाने केलेले कामं, खासदारांनी केलेले कामं या प्रत्येक घरोघरी मांडण्याचा काम या ठिकाणी करतील आणि निश्चित त्या माध्यमातून आपल्याला विजय मिळेल असा आपल्याला विश्वास आहे। निश्चित आम्ही सर्व समाधानी आहोत। आम्हाला आमच्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या, जेणेकरून ते वरिष्ठ पातळीवरती त्या विषयाची चर्चा त्या ठिकाणी करतील। मुख्यमंत्री भाषणात म्हणाले की ठाण्यासारखा नाशिक जिल्हा देखील शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो गड पुन्हा राखला जाईल असं निश्चित आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे का सर्वच शिवसैनिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। त्याचबरोबर महायुती आल्यानंतर तिथं भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, आरपीआय असेल, इतर मित्र पक्ष आहेत, अशा सर्वांच्या ताकदी जर एकत्र झाल्या तर मला निश्चित विश्वास आहे की अतिशय मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी नाशिकची जागा विजय होणार निश्चित। आता अधिकृतपणे निश्चित लवकरच मुख्यमंत्री देखील त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चा करून महायुतीच्या सर्वच राज्यस्तरीय नेते एकत्रित बसून तो निर्णय घेतील। धन्यवाद। तर हेमंत गोडसे यांची आपण एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया बघितलेली आहे। हेमंत गोडसेंचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। महायुतीचं जागा वाटप अजून रखडलेलं असून नाशिकची जागा भाजपला जाणार असल्याच्या चर्चा होत्या। यावरून हेमंत गोडसे नाराज असून आज ते मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी गेल्याचे आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।